कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिला झालं का सगळी तयारी? हो झालीये सगळी तयारी झालीये। आणि सगळी शिवानीच केलीये, मी आपलं थोडं नाही असं काही नाहीये, सगळी मदत केली। आता कार्यक्रम छान होऊ दे। काकू बायका आल्या। बायका नाही ग, सुवासिनी म्हणतात त्याला। जा पाणी घेऊन ये सगळ्यांचं। कीर्ती मी बघते। या 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 सगळ्या जणी या, छान दिसताय। छान दिसते। कशी आहेस सीता? एकदम मजेत। बरं झालं तुम्ही श्रियाला घेऊन आलात। अगं तू निरोपच असा दिला होतास म्हणून आम्ही सगळ्या आमच्या सुनांना घेऊनच आलो। मग सवाशिणीचा सण आहे। हो, मग सुना काय? हवेत ना। हा, या। अगं पण तुझी सून कुठे आहे? ही बघा आली। कीर्ती त्या येते। पण काय ग सीता, अचानक असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम? ही शिवानी माझी सून। शिवा म्हणतात ना हिला? हो, आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हिच्यासाठीच ठेवलाय। म्हणजे लग्नानंतर जमलंच नव्हतं ना करायला। हो ना, लग्नानंतर तिला हळदी कुंकू पण लावता येत नव्हतं। अगं आता सीताने हाताला धरून शिकवलं असेल ना। बरोबर आहे तुमचं, नव्हतं जमत तिला तेव्हा, पण म्हणजे आयुष्यात कधीच जमणार नाही असंही नाही ना। आपण सुना म्हणून जेव्हा सासरी जातो तेव्हा आपल्याला कुठे सगळ्या गोष्टी जमत असतात। आता माझंच घ्या ना, मला तिखटाचा अंदाज अजिबात नव्हता, पण जिभेवर तिखट ठेवायचं की साखर याचा अंदाज मात्र नक्की होता। सीताई आमच्या शिवाची स्टाईल जरा वेगळी आहे। तिचं राहणीमान जरी वेगळं असलं तरी सुगरण आहे ती, आणि अगदी गुणी आहे, सर्व गुण संपन्न आहे। सीताई तुम्ही इकडे या। मी नाही रागवत आहे, पण मी सांगितलं नाही तर त्यांना कसं कळणार? सर्व गुण संपन्न म्हणे, मग केस का वाढवत नाही? हो ना, स्त्रीचं सौंदर्य तर केसात असतं ना। अगं या शिवाचं वागणं वेगळं नाहीये, विचित्र आहे विचित्र। अगं हिला ना मी मारामारी करताना पाहिलंय। हो ना, तिच्याकडे बघून वाटतंच की ती मारामारी करत असेल। आणि मलाही प्रश्न पडला होता की सीताने अशी सून का करून घेतली असेल। बरं ती फार श्रीमंत घरातली पण नाही वाटत। अगं कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं। वहिनी जाऊ दे, तू लक्ष नको देऊ। हो सीताई जाऊ द्या, तुम्ही नका लक्ष देऊ, ठीक आहे? शिवा, त्या सगळ्या आत्ता आपापसात कुसबुस करतायत, नंतर प्रत्यक्ष टोमणी मारते। आणि मुळात त्या तुला ओळखतात का? सीताई जाऊ द्या ना प्लीज। मला ना काही कळतच नाही, असं राग येतो ना, असं वाटतंय त्या शिवाचा जीव घेऊन टाकू। किट्टू डार्लिंग, काय झालं? ठीक आहेस ना? मला काही धाड भरलीये? नाही, तुला काही धाड भरली नाहीये ते चांगलं आहे, पण तू अशी हातात सुरी घेऊन शून्यात बघत काहीतरी बडबडत होतीस। मला वाटलं काही त्रास होतोय का? हे बघ, अशाने तुझ्या मानसिकतेवरती परिणाम होईल ना।
नाही पण हवं तर सायकॅट्रिस्ट कडे जाऊया. हा आजार बरा होतो, काळजी करू नकोस आपण. सुहास तू तुझं तोंड ना बंद ठेव जरा प्लीज. आणि ना माझ्या डोक्यावर ऑलरेडी परिणाम झालेला आहे. ती शिवा जेव्हा या घरात आली ना तेव्हाच माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. अगं ओरडू नकोस ना, पाहुणे आहेत ना बाहेर. पाहुण्याचं पडलं माझा हात कापला रक्त येतोय. मग अशी उभी काय ना खाली धर. हा सुहास अरे पाणी नाही येते. मग मला काय सांगतेस? तुला काय सांगितलं? मी काम करतो, बोर चालू करून येतो. अरे तोपर्यंत खूप वेळ आहे, तोपर्यंत खूप रक्त येईल. काहीतरी लाव सुहास. मग आता काय करू? कर ना काहीतरी. काहीतरी हा माणूस आहे हा पण. हे मीठ लावणार आहेस माझ्या हातावर. मीठ लावणार. मग काय लावू सांग ना. अरे काहीतरी लाव सुहास. काहीतरी लाव. हळद लाव पटकन. हळद. मला बघवत नाही रक्त प्लीज. काय झालं? तू मसाला लावला त्याच्यावर. सॉरी अगं. मला सुहास. मग आता काय लावू सांग ना. हळद कुठली आहे? हळद आणि मसाल्याचा फरक कळते. हळद पिवळी असते सुहास. पिवळी हळद असते. अरे मसाला लागलाय ना त्याला. आधी पाणी होते. पाणी पाणी पाणी. मला ना काहीच कळत नाहीये. दुखतंय मला एक ते खूप. हळू लागलंय ना मला. लागलंय ना. आता इकडे हे बघ ह्यानी हळद लाव पहिले. ते घाणेरडं पडकं हळद लाव पहिले. हळद ही हळद आहे ना. आता बरोबर. आता बरं वाटतंय ना. काय करू केटू डार्लिंग? तुला असं काही झालं ना की मला खूप त्रास होतो. म्हणजे काय करू काय नाही असं होतं. आता बघितलंस ना, हळद तिखटातला फरक कळेल असा झाला मला. त्रास होतो ना. मग आता हे सगळं तू करायचं. का? तुझं काम तू कर, मी का करू? माझं काम मी करतो. माझं काम तू लगेच. हाताला लागलंय ना माझ्या. रक्त येतंय ना. हो. मग हे तू करायचं. करशील ना. हो पकड. ते खाली ठेव ना. अगं सुरी अशी हातात दिली ना की भांडणं होतात. आपलं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे की नाही. कर. हळू पाहुणे आहेत ना. मला ना हे सगळं सहन होत नाहीये. होईल बरं. आपण आता हळद लावली की नाही, हवं तर डॉक्टरकडे जाऊ. स्किन स्पेशालिस्ट. त्याच्याबद्दल बोलते का मी? मग सुहास हे ते सगळं चालू आहे ना. बघ हात बघ माझा. रक्त येतंय. पाय बघ सुजले तारे. सकाळी लवकर उठायला लागतात. झोप पण होत नाही माझी नीट. हे सगळं नाही होत सहन. आणि हे सगळं फक्त त्या शिवामुळे घडतंय. आईने तिला ऍक्सेप्ट केलं, घरी घेऊन आली. पण ती घरी येऊन माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते. माझ्या डोक्यावर बसलीये. काहीतरी करावं लागेल सुहास. तिच्यामुळे आईने मला मोलकरीण करून सोडलंय. हे मला सहन होत नाहीये. काळजी करू नकोस. असा गेम करू ना की कोणाला काही कळणार नाही आणि आपलं नावही येणार नाही. पण त्यासाठी डोकं शांत ठेव तू. आणि काय करायचंय याचं प्लॅनिंग मी करतो. ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.